नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरंच खूप म्हणजे खूपच वेगळा आहे. पृथ्वीच्या टोकावर बांधकाम करणं, आर्क्टिक आणि अंटार्क्टिकमध्ये. कल्पनाच अंगावर शहारे आणते नाही का? हो अगदी. म्हणजे जिथे तापमान इतकं कमी असतं, विचार करा तिथे इमारती उभ्या करणं. आज आपण याच ध्रुवीय बांधकाम, आव्हानं आणि टिकाऊपणा यावर जरा सविस्तर बोलूया. म्हणजे इथलं अभियांत्रिकी कौशल्य आणि पर्यावरणाची काळजी हे सगळं समजून घ्यायचं आहे. पण तिथे बांधकाम करतात तरी का? म्हणजे कोण राहतं तिथे? मुख्यतः वैज्ञानिक संशोधन केंद्र असतात तिथे किंवा काही देशांची काय म्हणतात त्याला स्ट्रॅटेजिक प्रेझेन्स, धोरणात्मक उपस्थिती दर्शवण्यासाठी. अच्छा. पण हे सोपं नक्कीच नसतं असणार. म्हणजे प्रचंड थंडी, ते वेगवान वारे आणि पोचायला पण किती अवघड असेल. हो ना. आणि सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे परमाफ्रॉस्ट, ती कायम गोठलेली जमीन. ही आव्हानं खरंच खूप मोठी आहेत. परमाफ्रॉस्ट हेच ना सगळ्यात जास्त कठीण. अगदी. हे सगळ्यात मोठं आणि खरं तर खूप गुंतागुंतीचं आव्हान आहे. विचार करा, जी जमीन बर्फासारखी गोठलेली आहे, तिच्यावर इमारत उभी आहे. आता जर इमारतीच्या उष्णतेमुळे किंवा हवामान बदलामुळे ती जमीन वितळायला लागली तर? अरे बापरे, म्हणजे पायाच खचणार की नाही मग? बरोबर, संपूर्ण संरचनाच धोक्यात येते. म्हणजे इथलं मुख्य आव्हान नुसती थंडी नाहीये, तर त्या थंडीमुळे निर्माण झालेली ही अस्थिरता आहे. भयानक आहे हे. मग यावर उपाय काय करतात? म्हणजे कसं टिकवतात इमारती? यासाठी ना अनेकदा इमारती जमिनीपासून उंच खांबांवर उभारतात. त्याला पाईल्स म्हणतात. हे खांब परमाफ्रॉस्टच्या खूप खोलवर, जिथे तापमान स्थिर राहतं, तिथे रोवलेली असतात. अच्छा, म्हणजे इमारतीची उष्णता जमिनीपर्यंत पोहोचतच नाही. अगदी. आणि दुसरा एक मार्ग आहे थर्मोसायफॉन्स वापरणं. हे काय करतात तर जमिनीतील उष्णता शोषून घेतात आणि थंड हवेत बाहेर टाकतात. म्हणजे एका नैसर्गिक फ्रीज सारखं? हो, तसंच काहीसं. आणि यासाठी कोणतीही वीज वगैरे लागत नाही. यामुळे इमारतीखालची जमीन गोठलेली राहते. वा, ही खरंच खूप कल्पक आहे. म्हणजे जमिनीला थंड ठेवायचं आणि इमारतीत लोकांना उबदार ठेवायचं. मग इन्सुलेशन ते तर फार महत्वाचं असणार. खूपच जास्त. इमारतीतून उष्णता बाहेर जाता कामा नये आणि बाहेरची थंडी आत येता कामा नये. यासाठी एकदम खास हाय परफॉर्मन्स इन्सुलेशन वापरतात. उदाहरणार्थ व्हॅक्यूम इन्सुलेटेड पॅनल्स किंवा VIPs. यात काय असतं, पॅनल्समधली हवा पूर्णपणे काढलेली असते. त्यामुळे उष्णता वहन जवळपास थांबतं. कमी जाडीत उत्तम इन्सुलेशन मिळतं. किंवा मग जाड फोम पॅनल्स पण वापरतात. आणि मटेरियल म्हणजे बांधकामाचं साहित्य ते पण टिकायला हवं इतक्या कमी तापमानात. हो नक्कीच. आपलं साधं स्टील किंवा कॉन्क्रीट तिथे चालत नाही. अतिशय कमी तापमानात ठिसूळून होणारं खास स्टील लागतं. अच्छा. आणि कॉन्क्रीटमध्ये पण विशिष्ट रसायनं म्हणजे ॲडमिक्स्चर्स मिसळून ते तयार करतात, जेणेकरून ते गोठणार नाही. आणि बाहेरून बर्फाचा, वाऱ्याचा मारा सहन करेल असं आवरण लागतं, म्हणजे धातूचे पॅनल्स किंवा FRP कंपोजिट्स. बरं. म्हणजे पाया, इन्सुलेशन, मटेरियल सगळंच खास. पण हे सगळं प्रत्यक्षात जुळवून कसं आणतात? विशेषतः जेव्हा कामासाठी वेळ खूप कमी असतो. म्हणजे वर्षाचे काही महिनेच ना तिथे काम करता येत असणार. अगदी. म्हणूनच तिथे जागेवर कमीत कमी काम कसं होईल यावर भर असतो. पूर्वरचित बांधकाम पद्धत म्हणजे प्री फॅब्रिकेटेड किंवा मॉड्युलर कन्स्ट्रक्शन इथे खूपच महत्वाची ठरते. म्हणजे फॅक्टरीत बनवून आणायचं. हो, इमारतीचे मोठे मोठे भाग, भिंती, छत, अगदी पूर्ण खोल्यासुद्धा कारखान्यात किंवा दुसरीकडे कुठे सोयीच्या ठिकाणी बनवतात आणि मग ते बोटीने किंवा विमानाने तिथे नेऊन फक्त जोडतात. अच्छा, यामुळे वेळ वाचतो खूप. हो, प्रचंड वेळ वाचतो आणि अत्यंत खराब हवामानात काम करण्याचा धोका कमी होतो. याचं एखादं उत्तम उदाहरण आहे का आपल्याकडे? अमेरिकेचं अमुंडन्सन स्कॉट दक्षिण ध्रुव स्टेशन हे एक उत्तम उदाहरण आहे. पूर्णपणे अशाच प्री फॅब्रिकेटेड भागांपासून बनवलं आहे. त्याची रचना पण अशी आहे की वाऱ्याला कमी विरोध होईल. एरोडायनामिक म्हणतात तशी. बरोबर. आणि सगळ्यात विशेष म्हणजे ते स्टेशन बर्फाच्या वाढत्या पातळीनुसार जॅक वापरून वर उचलण्याची सोय आहे त्यात, जेणेकरून ते बर्फात गाडलं जाणार नाही. काय सांगताय? हे तर भारीच आहे. म्हणजे अभियांत्रिकी कौशल्य तर आहेच, पण मला वाटतं पर्यावरणाची काळजी घेणे तितकंच महत्वाचं असेल तिथे. विशेषतः आर्क्टिकची इकोसिस्टीम खूप नाजूक आहे असं म्हणतात. निश्चितच. टिकाऊपणा म्हणजे सस्टेनेबिलिटी हा आता ध्रुवीय बांधकामाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. पर्यावरणावर कमीत कमी परिणाम करायचा, ऊर्जेचा वापर जपून करायचा, कचरा व्यवस्थापन एकदम काटेकोरपणे करायचं.
आणि स्थानिक समुदायांचा आदर करणं जिथे असतील तिथे. हो, म्हणजे जागेचा कमी वापर करणं, पर्माफ्रॉस्टला धक्का लागू न देणं, उत्तम इन्सुलेशनमुळे आणि हवाबंद रचनेमुळे ऊर्जेची बचत होतेच. आणि ती उष्णता परत मिळवणारी सिस्टीम पण वापरतात ना, HRV. हो, हीट रिकव्हरी व्हेंटिलेशन. आणि जिथे शक्य असेल तिथे सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा वापरण्यावर भर असतो. आणि कचऱ्याचं काय? मला वाटतं तिथे साधा कागद पण हजारो वर्ष तसाच पडून राहील. अगदी बरोबर. त्यामुळे रिड्यूस, रियूज, रिसायकल तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅकहॉलिंग, म्हणजे तिथे तयार होणारा सगळा कचरा, अगदी सांडपाण्यावर प्रक्रिया करून उरलेला घन कचरासुद्धा वर्गीकरण करून जहाजांमधनं परत मूळ देशात आणला जातो. अरे वा, म्हणजे तिथे काहीच मागे ठेवायचं नाही. काहीच नाही. जर्मनीच्या न्यूमेअर 3 स्टेशन हे याचंच उत्तम उदाहरण आहे. ते स्टेशन पण बर्फानुसार उंच करता येतं, ऊर्जा वाचवतं आणि 100% कचरा जर्मनीला परत नेला जातो. हे सगळं ऐकून पर्यावरणाच्या दृष्टीने खूप चांगले वाटते. आणि लाँग टर्ममध्ये देखभाल खर्च पण कमी होत असेल, पण सुरुवातीला खर्च तो नक्कीच खूप जास्त असणार. हो, सुरुवातीचा खर्च आणि डिझाईनची गुंतागुंत नक्कीच वाढते. पण दीर्घकालीन विचार केला तर हे गरजेचं आहे आणि फायद्याचं पण ठरतं. बरोबर. भविष्यात काय वाटतं? या क्षेत्रात अजून काय प्रगती होईल? टेक्नॉलॉजी अजून काय मदत करू शकेल? भविष्यात आपण अजून प्रगत आणि हलकं मटेरियल बघू. अजून चांगलं इन्सुलेशन येईल. दुर्गम आणि धोकादायक कामांसाठी रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचा वापर नक्कीच वाढेल. 3D प्रिंटिंग वगैरे. हो, कदाचित काही भाग जागेवरच 3D प्रिंट करता येतील अशी शक्यता आहे. संपूर्णपणे अपारंपरिक ऊर्जेवर चालणारी, स्वायत्त केंद्र आणि बदलत्या हवामानानुसार स्वतःला जुळवून घेणारी ॲडॅप्टिव्ह बांधकामे, जी गरजेनुसार स्वतःची उंची किंवा आकार बदलू शकतील. हे सगळं भविष्यात शक्य होऊ शकतं. खरंच, हे ध्रुवीय बांधकाम म्हणजे फक्त एक इंजिनिअरिंग चॅलेंज नाहीये, तर ते माणसाची कल्पनाशक्ती आणि निसर्गाप्रती वाढणारी जबाबदारी याचं प्रतीक आहे. हे क्षेत्र सतत काहीतरी नवीन शोधत पुढे जातंय. हो, आणि हे आपल्याला एका महत्त्वाच्या विचाराकडे पण घेऊन जातं. म्हणजे बघा ना, या बांधकामाचा प्रचंड खर्च आणि तिथल्या पर्यावरणाची कमालीची संवेदनशीलता, हे सगळं बघता भविष्यातलं तंत्रज्ञान, म्हणजे समजा रोबोटिक संशोधन केंद्र किंवा निसर्गाच्या रचनेतून प्रेरणा घेऊन केलेली डिझाईन्स, यामुळे या टोकाच्या वातावरणात माणसाच्या उपस्थितीबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलेल का? म्हणजे कदाचित भविष्यात आपल्याला माणसांसाठी इतक्या मोठ्या भौतिक बांधकामांची गरजच कमी वाटेल का? सगळं काम रोबॉट्स किंवा ऑटोमेशन करू शकतील का? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.